माझ्या आजोबाने कष्ट करून विकत घेतलेली कसलेली माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठ्याकडे गेलो. तलाठ्यांनी सांगितलं, काम करू आपण, देणार किती? मला वाटलं शेती आमची, बाप माझा, आजा माझा, मग याला का पैसे द्यायचे? तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस म्हणाले, गुन्हा दाखल करू, तपास करू, पण आमच्या चहा पाण्याचं काय? मला पुन्हा राग आला. यांना तर सरकार म्हणजे मीच पगार देतोय, मग हे पुन्हा का चिरीमिरी मागत असतील? म्हटलं या आमदाराच्या कानावर घालू. आमदार म्हणाले, त्याची गडचिरोलीला बदली करू, निलंबित करू त्याला, मंत्र्यांना भेटू आपण. पण ते ब्युरोक्रेसी वजन ठेवल्या बिगर पाहिलं आलत नाही, पुढं जातच नाही. मला लय वाईट वाटलं. म्हटलं अरे यांना तर मीच मतदान केलंय. वाटलं कोर्टात जाऊ. गेलो. तिथं गेल्यावर कळलं की तिथं एक आजी आज मरल का उद्या मरल अशी एक आजी म्हातारी आलीये. तिच्यावर तरुणपणी बलात्कार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती आज, अजून निकाल लागला नव्हता. आणि कधी लागेल याची खात्री नव्हती. म्हटलं हे एखाद्या पत्रकार लेखकाला सांगावं, मन हलकं करावं, आपल्या प्रश्नांना आवाज देतील ते. तिकडं गेलो तर सगळे म्हणाले, पेन आमच्या हातात असलं तरी शाई आम्ही विकत घेतली आहे. आम्ही तसं नाही लिहू शकत. आमचे हात आणि पेन बांधलेले आहेत. लय वाईट वाटलं. एका साधूकडे गेलो. म्हटलं तेवढंच आपलं आत्मशांती मिळाल. मठावरचे सेवेकरी म्हणाले, उद्या या. सध्या बाबा महाराज, पीआय साहेब, आमदार साहेब, पत्रकार साहेब, लेखक हे समधे आलेले आहेत आणि बाबा महाराज त्यांच्या बरोबर बिजी आहेत आणि त्यांच्यासोबत जेवायला जाणार आहेत. ते काय तुम्हाला आज टाइम देतील असं आम्हाला वाटत नाही, देणार नाहीच. माझा सगळ्यांवरचाच विश्वास उडाला होता. म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ. लोकांसमोर गेलो. लोकांनाही सांगितलं. लोक म्हटली, येडा झाला का? हल्ली काही बराळतोयस? नंतर कळलं लोक गुलाम झाली आहेत, लाचार झाली आहेत. क्षणभर वाईट वाटलं. मी तरी काय करणार होतो? त्यांच्यात सामील व्हावं की मारावं का मारावं? मारावं यांना. एक मतदार, या देशाचा मालक. कटू पण सत्य सांगितलं तुम्हाला. हे कोणी लिहिले माहित नाही.